हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज किचनमध्ये तुम्हाला थोडासा अंधार अंधार वाटत असेल, कारण आज ऊन नाही येते. ऊन कशामुळे नाही येते तर आम्ही यांना इथं पडदा लावायला लावला. इतकं ऊन येतं की आम्ही पूर्ण गरम होऊन जात राहतो. मस्त वाटतं एकदम, चांगलं वाटतंय ना. डायरेक्ट असं काचेवर ऊन पडतं, काच बी तापती आणि इतकं मध्ये पण लई ऊन येतं. त्यामुळं दीदींना बी त्रास झाला होता त्या उन्हानेच, म्हणजे बाहेर न जातं घरात ऊन लागलं होतं मला. त्याच्यामुळं आता आम्ही असं काहीतरी जुगाड केला. इथं पडदे लावले. मग जोपर्यंत इथं काम आहे तोपर्यंत पडदे लावून घ्यायचे, जेव्हा काम होईल पडदे काढून टाकायचे. आणि आम्ही काहीतरी वेगळी स्टाईल दिली. लोक घरात पडदे लावत्या, आम्ही घराच्या बाहेर लावले. सगळ्यांनी घरात कावर लावायची, काही बाहेर पण लावले पाहिजे ना. आता जेवण वगैरे झालं आणि आज मी व्लॉग पण खूप लेट टाकला आहे. आजच्याच व्लॉगमध्ये मी म्हटले की आजपासून व्लॉग लवकर येईल, पण आजचा लेट झाला कारण आज पाहुणे पण येत आहे आमच्या घरी. त्यामुळं जरा जेवण झाल्यावर परत स्वयंपाकाची तयारी करावी लागली, कारण कानाला बघायला येत आहे त्यामुळं. आणि कानाला पण थोडंसं उन्हाने त्याचं अंग गरम झालं होतं, थोडा चिडचिड करत होता. गार कापड वगैरे लावून जरा आता गार झाला आहे तो. आता छान खेळतोय, पण सकाळपासून थोडीशी चिडचिड करत होता. तर आता त्याला पण बरं वाटतंय. आणि आता पाहुणे पण येतील. तुमचा बा कसा खेळ चालू आहे. एक होता चिव, एक होता काऊ. चिव काऊ म्हण. 1 2 3 गो. कसं तिकडं खेळणं उलट पडलंय ना, आम्हाला इकडं खेळायचंय. 1 2 3 गो. तू कर. आणि आता आमच्या दादूला एकदम बरं वाटतंय है ना दादू. ताप आला होता तुला, आता तू थंड. बाई हा ना, खूप ताप आला होता. आता तू थंड थंड झाली ना. आता आम्ही नवे कपडे घातले, कसे दिसतोय सांगा. आणि बाबा किती मस्त झोपला. त्याला जर असं झोपवलं राधा राधा म्हटलं ना, इतका शांत झोपतो ना मस्त. राधा 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 राधा. काय म्हणती काकी. हा झोप गाई गाई करायची. हे ग गाई गोठ्यात. आमचे गाणे पण लय राहते, राधा राधा आणि ये ग गाई गोठ्यात. हे आम्हाला झोपताना लागतंच. आणि गाणं बंद झालं ना, तर जे गाणं म्हणतंय त्याला असं करायचं, अय अय गाणं म्हण ना. असं म्हणती ना दादू तू. हा असंच म्हणतो बरं का आम्ही. म्याव म्याव. काय केलं काकीनं. 2 वर्षानंतर तो दिवस आलेला आहे, ज्या दिवशी आमचं मॅरेज रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट नाही, तो काय आवड आहे का. मॅरेज रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि त्याचा काय म्हणतात ते, काय म्हणतात त्याला, सर्टिफिकेटच आहे ना. त्याचं सर्टिफिकेट आलेलं आहे. हो, प्रमाणपत्र आलेलं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला. फायनली तुमची बायको श्रुती सुनील जाधव झाली. हो, इग्नोर नका करू. चांगलं वाटतं, एकदम भारी. खरंच चेहऱ्यावर तर दिसतंय तुमच्या, खूप छान वाटतंय. गरम. चला, चहाचा टाइम झालाय. पाहुणे वगैरे गेले, मस्त थोडा वेळ आराम केला. आणि कानाला पण आता बरं वाटतंय. तर आता दीदी कानासाठी खायला बनवत आहे आणि मस्त आमच्यासाठी चहा बनवलाय मी. तर आम्ही चहा घेतो. हे बाई इकडं पा, मम्मी बाईली लगेच मम्मी. दादू ओय. तरी पण कप दिसला, लपावला तरी पण दिसला. अरे हिच्याकडे पण कप आहे, मम्मीकडे पण आहे, आजीकडे पण आहे. पार्टी काय ना तिघींची आज काही. ए दादू ओ इकडे इकडे इकडे. मला कमेंट होते आजच्या ब्लॉगला, म्हणे सुनील आज ब्लॉग मध्ये नाही दिसला. काय भाऊ, भांडणं झाल्यावर लोक डायरेक्ट ब्लॉग मधून एलिमिनेट करून टाकते माणसं. एलिमिनेट. इकडे इकडे इकडे. गरज असल्यावर मग येते जवळ कॉन्टॅक्ट घ्यायला. गरज असल्यावर म्हणजे तुम्ही माय सांग बोलतच नव्हते. मग म्हणलं आता मी जर पुढे गेले तर तुम्ही बोलणारच नाही. पिऊन मी माझा राग पिऊन घेतला. राहू द्या.
मग काय तर तू खरंच नाही दाखवलं म्हणजे मी उलसक भांडलो काय त्या सोबत. हा उलसक थोडस काय झालं तू लगेच ब्लॉग मधून हद्दपार केलं मला तडीपार केलं नाही असं काहीच नाही. अजून काय शब्द आहे त्याला भांडणच आपलं रात्री झालं होतं दिवसभर आपण काय तरी तरी तू दिवसभर घेतलं मी विचार करतो विचार करत होते आज कोणत्या डोगले लोक आज कोणत्या टॉपिकवर भांडायचं आणि त्यानुसार मग मी म्हटलं ठरवलं की आज तुम्ही ब्लॉग मध्ये दिसले नाही पाहिजे. काहीच नाही दुसरं काहीच तुम्हाला काय सांगावं पडते मग एवढा अत्याचार झालाय माझ्यावर काय हा इकडं बा हे बघ पहा तुम्ही नाही तुम खुद देख लो काही पण सांगते आता बरं का जे मनाला येईल ते काही पण सांगते. हा नाही तुम खुद देख लो हा खुद देखलो आताच भांडण पाहिलं तुम्ही आमचं कसं कसं कॅमेऱ्यावर डायरेक्ट रेकॉर्ड झालेले कसं धावून आले लगेच माझ्या खोटं बोलत होते नाही लोकांचे नवरे बायकांवर अत्याचार करते इथं बायको नवऱ्यावर अत्याचार करू राहिले भांडण जर संध्याकाळी झालं तर दिवसभर मी नाही ब्लॉग शूट नाही गेला मी काही अरे चल जाऊ दे आता मला नाही बोलायचं लोक म्हणून राहिले थँक्यू गाईज तुम्ही जे जे म्हणले ना तुम्हाला एक एक चॉकलेट माझ्याकडून हा असे लय चॉकलेट झाले ना काय तू तुम्ही यांचं तुम्हाला जर यांच्यावर एवढाच विश्वास असेल ना तर कमेंट करून सांगा की खरंच सुनील दादाचं खरं आहे. तुम्हीच लोक राव खरंच मला मिस केलं तुम्ही माझ्या बायकोने बायकोने दाजीवतच नाही केलं. भांडण जर रात्री झालं तर दिवसभराचा ब्लॉगचा काय विषय येतो. पण फॅक्ट आहे ना तू ब्लॉग मध्ये घेतलं नाही मला आता नसून घेतलं त्याच्यात काय एवढं. आता आज तर भांडण पण नव्हतं झालेलं तरी दिवसभर मी नाही आले पण म्हटलं नको बाबा ऑडियन्सला यांची लय आठवण येते. अरे बापरे तू एवढी भोळी का म्हणजे दिवसभर तू चुकून ब्लॉग मध्ये नाही घेतलं मला चालली मला सांगायला. खरंच मी दिवसभर एवढं ब्लॉगच नाही शूट केलं. आज पाहुणे आलेले होते मला वरती यायला वेळ भेटला का. तुम्हाला जर पटत असलं तर तुम्ही ऐका नाही तर पुढे घेऊन टाका जेव्हा मी बोलत राहील तेव्हा. हे जरा जास्तच आहे आला असं नाही वाटत तुम्हाला. हे फक्त आजच्या ब्लॉग पुरतं आहे असं नाही वाटत तुम्हाला. ते पाहिलं ना तुम्ही पाहून घ्या तुम्हीच पहा तुम्ही पाऊच राहिले ना ते पहा गाई पहा आता आमची हिंमत आहे तर तुम्ही पाहिलंच पाहिजे. काय धंदा आहे पाहिला का गरीब भोळा चेहरा पाहिला. इकडं इकडं दाखवा एकदा इकडं दाखवा तो चेहरा. जाऊ दे आता काय मी कायच बोलणार. मी चांगल्या भावनेने ब्लॉग मध्ये कायच बोलणार मी डायरेक्ट ब्लॉग मधून इलिमिनेट करून टाकणार दुसरं कायच बोलणार मी डायरेक्ट कृतीतून दाखवणार. बिग बॉस आपण बोलत ते नाही आपण करत के दाखवते. सुनील या आठवड्यात तुम्ही एका दिवसासाठी ब्लॉग मधून एलिमिनेट होत आहे. कायच बोलणार काय नका बोलू मग काय बोलणार तर बोललो मी तर एडिटर तेच कट करून टाकी आपलं पोर्शन. कोण कट केलं तुमचं. काय सांगते तर काय काय कट केलेलं असेल तुम्ही ब्लॉग पाहत नाही का. ध्यानात बी राहत नाही माझ्या काय काय बोललोय ते. जाऊ दे आता काय ते म्हणता ना चोराच्या उलट्या. चोराच्या उलट्या दिसते लोकांना. असं नाही माझं काही चूक नाही त्या दिवशी. भांडण जर संध्याकाळी झालं नसेल राहिलं बाई लक्षात यांनी मला असं समजा ना तुम्ही त्या दिवशी यांनी मला कॉन्टेंट नाही दिलं. फॅक्ट आहे फॅक्ट म्हणजे मी जोवर कॉन्टेंट देतो तोवर गोड तोवर ब्लॉग मध्ये ज्या दिवशी दिलं नाही डायरेक्ट हद्दपार काही म्हणलं लगेच ब्लॉग मध्ये हद्दपावर लगेच गायब. काय उपयोग. कळ लागली आता नाही हाताला जाऊ द्या मला स्वयंपाक करायला जायचंय आता. बरं जाऊ द्या आजचा दिवस कसा होता तुमचा ते सांगा. लय बाय लय शांतता फक्त गरमत होतं पण आता काय मग फॅन का बरं नाही लावलं. लाईट गेली ना म्हणून. आता गेली ना लाईट. किती वेळची गेली कोण म्हणलं किती वेळची गेले वाजत होता गुर्र 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 मग बंद करून टाकला. अच्छा या मग संध्याकाळी जेवायला हो बसू सगळे सोबत जेवायला. जेवायला धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर तुम्ही कधी जांभळे दिली नाही असं कोणत्याच ब्लॉगमध्ये नाही झालं. आता ब्लॉगला वर्ष होती. भेटला का तुला मुद्दा भेटला मुद्दा नाही कमबॅक. इट्स रियालिटी ब्रो. इतके वेळ कमबॅक शोधित होती. इट्स रियालिटी. इतके वेळ कमबॅक शोधित होती. आता जाऊ द्या ब्लॉगवर कधी तुम्ही जांभळी नाही दिली असं कधी झालं जे मुद्द्यावर होतं त्याच्यावर नाही काय बोलली. स्वतःचे ते मुद्दे आणि आमचं ते विषय चेंज. आता लगेच साठा कुत्ता टॉमी साठा कुत्ता कुत्ता असं नाही होत. मोठ्या आवाजात बोललं म्हणजे लगेच आपला मुद्दा बरोबर आहे असं नाही होत. आपल्याला मोठा आवाजच नाहीये सांग ना. आपण शांतता प्रिय माणूस.
आम्ही जसे भोंगेच लावले गावात. तुमचं कोणी काही म्हणूच नाही राहिलं. तुम्ही तुम्ही मोठे लोक, तुम्ही डायरेक्ट लोकांना कट करून हद्दपार करता. आमचा विषय साधा आहे टाका. का? तुमची तुलना आमच्या सारख्या लोकांसोबत करते तुम्ही. मग हे समजून घ्यायला पाहिजे यार. बरं चला जाऊ द्या. वाईट न वाटलं असं तुम्हाला, पण माझा काही हेतू तो नव्हता. मला तर ती कमेंट येईपर्यंत वाईट बी वाटेल नव्हतं. आणि माहीत बी नव्हतं. माहित बी नव्हतं मी ब्लॉग मध्ये नाही. आत्ता तू आली म्हणून मग मला कॉन्टेक्स्ट कळालं. समजलं काहीच, तरी बी किती जोर भांडायचं काम चालू होतं. चुकीला माफी नाही. जा आता बस झालं. काम करू द्या आम्हाला. आमचं पोटा पाण्याचं काम आहे. बायका पोरं सांभाळायचे आहे आम्हाला. आणि मग आम्ही काय करू राहिलो इथं? सत्य पालायडाने हा ते काय असं. गेल्यावर प्रकाश मोठा पडतो आपल्या घरात. हे तुमचं सत्य नाही. जातो मी. जा लवकर. चला भेटू थोडे वेळाने. भाई बॅग सुद्धा अजून तशीच आहे, त्याच्यातले कपडे पण नाही काढले मी. कंटाळा कशाला म्हणतात ते हीच. काय मी स्वतः सांगते, मला कंटाळा आलाय म्हणून. आता स्वयंपाकाची तयारी करायची. आज आम्हाला बनवायचा आहे कुरडईचा भुगा आणि चपाती. तर सगळ्यांनाच आज कुरडईचा भुगा खाऊशी वाटला होता. आणि एवढे दिवस ना कुरड्याच नव्हत्या, म्हणजे थोड्याच राहिलेल्या होत्या आमच्या कुरड्या. आता आम्ही आणल्या विकत करून, पण एवढे दिवस थोड्याच होत्या. त्यामुळे असं कुरडईचा भुगा वगैरे करताच येत नव्हतं, कारण सणाला तर कुरडई लागायची तळायला याला. त्यामुळे मग ते तळायसाठीच ठेवावं लागायच्या. काय झालं, आमच्या लग्नाच्या वेळेस कुरड्या केल्या त्यांनी. मागच्या वर्षी मग भरपूर कुरड्या होत्या, पण यावेळेस ना आमच्या गावचं मंदिर चालू, गावात मंदिर चालू आहे आणि मंदिर वगैरे चालू असल्यावर असं कुरड्या नाही करत वाटतं. त्यामुळं आम्ही यावेळेस कुरड्याच नाही केल्या, मग आम्ही विकत आणल्या. तर आज आम्ही कुरडईचा भुगा बनवणार आहे खूप दिवसानंतर. आणि दादू मस्त काय हो कैरी. धन्यवाद. आमच्या झाडाच्या आता एवढ्यात खूप कैरे पडते आणि कैऱ्या पण खूप आले. हे बघा सापडत त्याला सारखं काही ना काही बारीक बारीक. दीदींनी कैरी आणून दिली, तर आता मी कैरीचं लोणचं बनवते. लोणचं म्हणजे वेगळं काही नाही बनवत मी. मीठ हळद टाकते आणि त्याच्यात साखर टाकते, आणि त्याला साखरेनं ना जास्त टेस्ट येते, एकदम गोड लागतं. आणि ती मुरली का चांगली, तिला पाणी पण सुटतं ना कैरीला साखर टाकल्यावर, मीठ टाकल्यावर. ते चांगलं मुरतं आणि मग जेवणासोबत छान लागतं, थोडं आंबट गोड. हे बघा, याला असं मीठ हळद साखर अशी लावून ठेवली आहे. रिच लोकांचं डाएट. ओट्स. का हो दीदी, बरोबर आहे की नाही? ओ नाही हो, बस बस, मला नाही खायचं. नाही बस, तुम्हाला खायचं आहे का? दीदी काय बनवताय तुम्ही? ज्वारीचे धिरडे बनवताय दीदी. हा चला. डाएट साठी हरभरे भिजू घालायचे. हां हां. ते मिक्सर मग रात्री भिजू घालायचे, सकाळी दळायचे आणि त्याच्यात हावरी, बडीशेप, कांदा मस्त आहे ना? घालायचं आणि त्याचे धिरडं बनवायचं. धिरडं म्हणजे पीठ मळायचं त्याचं. हां हां. आणि थापायचं. हां मस्त दिसतंय. करून पाहू. जेवण करतो. काका गेले परत फिरायला? ओ जेवण झालंय आणि आता खूप थंड खाण्याची इच्छा झाली आहे, आणि दादांनी आईस्क्रीम पण आणले आज. तर मस्तपैकी सगळे आईस्क्रीम खातो. चला मस्त सगळे आता आईस्क्रीम खातो. आम्ही सगळे पाण्यात पाय बुडून इथं बसलोय, आणि कानाला पण बसायचं आहे आमच्यात. त्याला बसून फक्त थोडे पाय बुडवले होते, त्याला सगळे बुडवायचे. उभाच राहिलाय आता त्याच्यात. का ना इकडे बाई दादू, ही बादलीच घ्यायची आता. का रे इकडं चिव चिव वाडा, चिव चिव चिमणे, अगं चिमणे. हा आवडलं ना तुला? गाणं आवडलंय ना?